क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न 16 ते 22 फरवरी या दरम्यानचे असतील. या सिरीजमध्ये आपण जे रिव्हिजन स्वरूपाचं लेक्चर तुम्ही हा कन्सिडर करू शकता विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण डेली करंट अफेअर कव्हर करतात आणि संडेला त्याच्या आपण एक रिव्हिजन स्वरूपात साप्ताहिक चालू घडामोडीचा आपण व्हिडिओ लेक्चर घेतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण 16 ते 22 फरवरी या दरम्यान घडलेले साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काल विचारला गेला प्रश्न, भारत जेन हा उपक्रम मुख्यतः कशाच्या तत्वावर आधारित आहे? तर हा जनरेटिव्ह AI या तत्वावर आधारित आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 4 स्टार डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर हे आत्मचरित्र जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. नुसतं संसदमध्ये या पुस्तकाबद्दल चर्चा होती म्हणून हा प्रश्न कव्हर करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला एक्झाममध्ये पण येऊ शकतो. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 4 स्टार ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांचे आहे. लेखक स्वतः जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. ते 28वे लष्कर प्रमुख होते. विषय त्यांची लष्करी प्रवास, अनुभव आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. विशेष संदर्भ, हा पुस्तक अग्निवीर स्कीम योजनेची सुरुवातीच्या प्रस्तावावर आणि लडाखमध्ये गलवान खोऱ्याच्या संघर्षावर भाष्य करण्यात आलेला आहे. प्रकाशन पेंग्विन रँडम हाऊस. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे पुस्तक प्रकाशित झालेली नाही आहे. सहकारी क्षेत्रातले जगातला सर्वात मोठा धान्य साठवणूक योजनेसाठी मध्य प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्याला पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर पायलट जिल्हा म्हणून बालाघाट याची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ह्युमन कॅपेबिलिटी इनिशिएटिव्हच्या 3ऱ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात केलं जाणार आहे? तर हे सौदी अरेबिया इथे करण्यात येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ह्युमन कॅपेबिलिटी इनिशिएटिव्ह, देश सौदी अरेबिया, आवृत्ती किती आहे? 3री आहे. तारीख 3 ते 4 मे 2026. स्थळ किंग अब्दुल अजीज इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे. थीम द ह्युमन कोड. सन्माननीय देश कोणकोणते आहेत? युनायटेड किंगडम, कंट्री ऑफ ऑनर त्यांना या इथे देण्यात आलेला आहे. ध्येय AI युगात मानवी कौशल्य आणि शिक्षणाचा विकास करणं ह्या याच्या मुख्य ध्येय आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 27 फरवरी 2026 रोजी वायुशक्ती 26चा हा मोठा हवाई सराव जैसलमेरच्या कोणत्या रेंजमध्ये आयोजित केला जाईल? तर हा पोखरण रेंजमध्ये आयोजित केला जाईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2025 ग्लोबल AI व्हायब्रन्स रँकिंगमध्ये भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे? तर भारताचे स्थान 3रे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी 2025 ग्लोबल AI व्हायब्रन्स रँकिंग, भारताने कितवा क्रमांक आहे? 3रा क्रमांक आहे जगामध्ये. प्रगती, मागील वर्षाच्या तुलनेत भारताने 7व्या स्थानावरून झेप घेऊन 3ऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे. टॉप 3 देश कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? पहिला अमेरिका, दुसरा चीन, तिसरा भारत. स्कोर, भारताने 21.59 गुण त्याला मिळालेले आहेत. टॅलेंट, AI टॅलेंट स्टार्टअपमध्ये भारताचा जगाचा बोलबाला आहे. मुख्य निकष, संशोधन, R&D, टॅलेंट, अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा. जागतिक स्पर्धा, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यासारख्या देशाला भारताने मागे टाकलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत
बोधन AI परिषद 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हे नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारत बोधन AI परिषद 2026 शहर नवी दिल्ली, ठिकाण भारत मंडपम, प्रगती मैदान, तारीख 12-13 फरवरी 2026, उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते. आयोजक कोणकोणते आहेत? शिक्षण मंत्रालय, IIT मद्रास. मुख्य हेतू काय? शिक्षण क्षेत्रात AIचा वापर वाढवून भारतीय एंडोरिक स्टॉक म्हणजेच भारत AI स्टॉक विकसित करणे. घोषणा बोधन AI सेंटर ऑफ एक्सिलन्सची स्थापना करणे. संदर्भ ही परिषद इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026ची पूर्वतयारी म्हणून आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिलाच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर तो राज्य आहे केरळ राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. तर आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्त्री सुरक्षा योजना केरळ राज्याने सुरू केलेली आहे. आर्थिक लाभ, पात्र महिलाला दरमहा 1,000 रुपये पेन्शन दिली जाईल. लाभार्थी 35 ते 60 वयोगटातील बेरोजगारी महिला आणि ट्रान्स वुमेन असणार आहेत. पात्रता केवळ आर्थिकदृष्ट्या मागास नाही तर कुटुंबातील महिलांना यांचा लाभ घेता येईल. तर पात्रता पण तुम्ही लक्षात ठेवा. उद्दिष्ट महिलांच्या आर्थिक अवलंबित कमी करून यांना आत्मनिर्भर बनवणे. सुरुवात या योजनेची अंमलबजावणी फरवरी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू केली जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रधानमंत्री कार्यालय PMO च्या दक्षिण ब्लॉक म्हणून कोणत्या नवीन संकुलात स्थलांतरण करण्यात आलेला आहे? तर हे सेवातीर्थ येथे करण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सेवातीर्थ प्रधानमंत्री कार्यालय PMO, नवीन नाव सेवातीर्थ. प्रकल्प सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत. स्थलांतरण दक्षिण ब्लॉक मधून नवीन संकुलात. उद्घाटन 13 फरवरी 2026 या रोजी. जुनं संकुल दक्षिण ब्लॉकच्या आता राष्ट्रीय संग्रहालय होणार आहे. सुरक्षा यात PMO कॅबिनेट सचिवालय आणि NSCSचा समावेश होणार आहे. वैशिष्ट्य अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रीन बिल्डिंग संकल्पना. तर ही महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, साने ताकाजी कोणत्या देशाची प्रथम महिला पंतप्रधान बनलेले आहे? तर ते जपान या देशाचे पंतप्रधान बनलेल्या प्रथम महिला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, बांगलादेशाच्या 13व्या संसदीय निवडणुकीत 2026 मध्ये कोणत्या पक्षाने 2/3 बहुमत विजय मिळवलेला आहे? तर ती पार्टी आहे बांगलादेश नॅशनल पार्टी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. बांगलादेश निवडणूक 2026 विजेता कोण आहे? बांगलादेश नॅशनल पार्टी. प्रमुख नेता कोणते आहेत? तारक रहमान. किती बहुमत मिळालं? 2/3 म्हणजे 2/3 पेक्षा जास्त जागावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. विरोधी पक्ष जमाते इस्लामी मुख्य विरोधी पक्षाची भूमिका तो निभवेल. अनुपस्थिती आवामी लीग शेख हसीना यांचा पक्ष निवडणुकीपासून दूर होता. विशेष 2024च्या क्रांतीनंतर पहिली लोकशाही निवडणूक आहे. निकाल 300 पेक्षा 200+ जागावर बांगलादेश नॅशनल पार्टीने विजय मिळवलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025च्या अहवालात भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारताचे स्थान आहे 45वा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणजेच नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे कधी साजरा करण्यात येतो? तर ते 12 फरवरीला साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दुर्मिळ प्रकारच्या आजारांसाठी पहिली राष्ट्रीय बायोबँक कुठे सुरू केली आहे? तर ही अहमदाबाद गुजरात म्हणजेच भारतात सुरू केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय बायोबँक बद्दल, ठिकाण अहमदाबाद गुजरात. फ्रिज फाउंडेशन फॉर रिसर्च इन जेनेटिक आणि इटोड्रोक्रोलॉजी. लक्षण LSD म्हणजे लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर, एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. उद्घाटन 13 फरवरी 2026. अधिकृत घोषणा
केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग DBTने सुरू केलेला आहे. डेटा 15 राज्यातील 530 रुग्णालयाचे नमुने संकलित करण्यात येणार आहेत. महत्त्व दुर्मिळ आजारावर स्वस्त उपचार आणि औषधी संशोधनासाठी भारताची ही पहिली बायोबँक ठरणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, चीननंतर सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांना बाबतीत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता ठरलेला आहे? तर तो आपला भारत देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलीचा म्हणजेच मार्केट कॅपचा टप्पा ओलांडणारी बँक कोणती? तर ती SBI बँक आहे. म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. फरवरी 2026 मधले SBIने हा विक्रम कामगिरी केलेली आहे. टप्पा 10 लाख कोटी बाजार भांडवलीचा टप्पा त्यांनी ओलांडला आहे. रँकिंग भारतातील 4थी सर्वात मोठी मूल्यवान कंपनी ती बनलेली आहे, TCSला मागं टाकून. नवा उच्चांक, शेअरची किंमत 1200 रुपये एवढी पार झालेली आहे. मुख्य कारण क्वार्टर 3 मध्ये 21,028 कोटीचा विक्रम नफा त्यांनी कमवलेला आहे. विशेष रिलायन्स, HDFC आणि भारतीय एअरटेल नंतर या क्लबमध्ये जाणारी ती 4थी कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या नाटो शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर हे तुर्की येथे आयोजित केली जाणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्कटिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी फरवरी 2026 मध्ये नाटोने कोणता नवीन लष्कर समन्वय उपक्रम सुरू केलेला आहे? तर आर्कटिक सेंट्री हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आर्कटिक सेंट्री मिशन कोणाद्वारे सुरू केलं? नाटोद्वारा. केव्हा? 12 फरवरी 2026. स्वरूप बहुडोमेन लष्करी सराव आहे विद्यार्थी मित्रांनो. उद्देश आर्कटिक प्रदेशात सामूहिक संरक्षण, समन्वय आणि स्थिरता मजबूत करणे. ग्रीनलँड तणाव म्हणजे यामुळे सुरू झालेला ग्रीनलँड तणावामुळे USA आणि डेन्मार्क यांच्यातील ही आर्कटिक सेंट्री मिशन सुरू करण्यात आलेला आहे. आर्कटिक परिषदमध्ये किती देश आहेत? तर 8 देश आहेत. आता आपण नाटोबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्थापना केव्हा करण्यात आली नाटोची? 1949. सध्याचे देश किती आहेत? 32. 31वा सदस्य कोणता होता? फिनलँड 2023 मध्ये. आणि 32वा सदस्य स्वीडन 2024 मध्ये. महासचिव कोण आहेत? मार्क रूट. आणि 2026ची नाटो शिखर परिषद कुठे होणार आहे? तुर्कीमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, फरवरी 2026 मध्ये चर्चेत आलेले तमिळ ब्राह्मी शिलालेख इजिप्तमधल्या कोणत्या ठिकाणी सापडलेले आहेत? तर ते व्हॅली ऑफ किंग्स इथे सापडलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. फरवरी 2026 मध्ये तामिळ ब्राह्मी शिलालेखचा शोध. ठिकाण लक्झर, इजिप्त येथे. विशिष्ट स्थळ कोणतं आहे? व्हॅली ऑफ किंग्स, राजघराण्याचा कबरी. शोध एकूण 30 शिलालेख, त्यापैकी 20 तामिळ ब्राह्मी भाषेत आहेत. महत्त्वाचे नाव CK कोरण हे नाव वारंवार आढळलेलं आहे. काळ साधारणतः 2000 वर्षापूर्वी 1 ते 3 शतकामध्ये हा काळ असू शकतो. महत्त्व भारत आणि प्राचीन इजिप्तमधला सखोल व्यापाराचा संबंधचा मोठा पुरावा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, उत्तर प्रदेशचे भारताचे पहिलं काच संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात बांधलं जात आहे? तर हे फिरोजाबाद इथे बांधलं जात आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. उत्तर प्रदेशचे भारताचे पहिलं काच संग्रहालय फिरोजाबाद जिल्ह्यात बांधलं जात आहे. ठिकाण उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद. विशेष भारताचे पहिलं काच संग्रहालय आहे. 3 मजली इमारती असणार आहे. म्हणजेच 25,700 चौरस किलोमीटर असणार आहे. आकर्षण हडप्पा काळापासून काचकला, ग्लास ब्रिज हे आकर्षणाचे केंद्र असणार आहे. एकूण खर्च कितना येणार आहे? 47.47 कोटी एवढा खर्च येणार आहे. ओळख फिरोजाबाद भारताची काच नगरी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. देशातला पहिला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच PDS कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर हे केरळ राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील.
त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 15 फरवरीला साजरा करण्यात येतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धाचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर हे मानसर हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजन केल्या? मानसर हरियाणा येथे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG कॅम्प मानसर हरियाणा येथे. कालावधी 16 ते 28 फरवरी 2026 या दरम्यान. यजमान नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG. सहभाग, या स्पर्धेत देशभरातील विविध राज्याचे पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि एलिट कमांडो तुकड्या सहभागी झाल्या आहेत. उद्देश, कमांडोमध्ये शारीरिक क्षमता, धोरणात्मक कौशल्य आणि एकामेकांकडील उत्कृष्ट पद्धतीचे देवाणघेवाण करणे याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशिया रायफल पिस्तॉल अजिंक्यपद 2026 मध्ये भारतानं एकूण किती स्वर्ण पदक जिंकलेले आहे? तर भारतानं एकूण स्वर्ण पदक किती आहे? 51 म्हणजे 51 आपण एवढे स्वर्ण पदक जिंकलेले आहे. आणि भारतानं किती पदक जिंकले आहे? तर 94 म्हणजे 94 टोटल पदक जिंकलेले आहेत. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पण पाहूया. हे तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, आशिया रायफल पिस्तॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत शीर्षस्थान कोणत्या देशाने प्राप्त केले? तर तो आपला देश भारत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. एशियन रायफल पिस्तॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकामध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. भारताने एकूण किती पदक जिंकले आहे? तर 94 म्हणजेच 94 एवढे पदक जिंकलेले आहेत. तर भारताने 94 पदकमध्ये 51 स्वर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य पदक जिंकलेले आहेत. ठिकाण, डॉक्टर कर्ण सिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे. कालावधी 2 ते 13 फरवरी दरम्यान ही पार पडली. तर ही महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातली पहिली पाण्याखाली ट्विन ट्यूब रोड रेल्वे बोगद्याची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात येईल? तर हे आसाम राज्यात करण्यात येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. देशातील पहिली पाण्याखाली ट्विन ट्यूब रोड रेल्वे बोगद्याची निर्मिती आसाम राज्यात होणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्राखाली. जोडणी, हा बोगदा नुमालीगड आणि गोरपूर या 2 शहरांना जोडेल. वैशिष्ट्य, यात रस्ते, रेल्वे अशा दोन्ही वाहतुकीसाठी स्वतंत्र ट्विन ट्यूब असतील. लांबी, हा बोगदा सुमारे 15.6 किलोमीटर लांब असणार आहे. महत्त्व, भारत चीन सीमेच्या दृष्टीने ईशान्य भारतात दळणवळणासाठी हा प्रकल्प अत्यंत धोरणात्मक आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इथे उदय कोटक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी उदय कोटक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 13 फरवरी 2026 रोजी गुजरात सरकारने ही घोषणा केली. उदय कोटक कोण आहेत? प्रसिद्ध बँकर आणि कोटक महिंद्रा बँकचे संस्थापक आहेत. कोणाची जागा घेतली? त्यांनी डॉक्टर हसमुख अधिया म्हणजे माजी केंद्रीय वित्त सचिव यांची जागा घेतली. विशेष सन्मान, उदय कोटक यांना नुकत्याच 2026चा पद्मभूषण पुरस्कार पण मिळालेला आहे. महत्त्व, गिफ्ट सिटी हे भारताची पहिली स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र IFC असून कोटक यांच्या अनुभवाचा उपयोग या शहराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी होईल. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, नुकतेच घोषित करण्यात आलेले PM मदत योजना अंतर्गत रस्ते अपघातातील बाधितांना किती रकमेपर्यंत कॅशलेस उपचार दिलं जाईल? तर हा 1,50,000 म्हणजे 1.5 लाख एवढा कॅशलेस उपचार देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो या योजनेत अंतर्गत. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. PM मदत म्हणजेच PM राहत. मर्यादा, प्रति व्यक्ती 1.5 लाख रुपये मोफत उपचार. प्रकार, संपूर्णपणे कॅशलेस रोख विहिरीत सुविधा मिळणार आहे. कालावधी, अपघातानंतर पहिले 7 दिवस प्रभावी असते. उद्देश, गोल्डन आवरमध्ये जीव वाचवणे. लागू, भारताचे सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख रस्त्यावरील अपघातांसाठी. हेल्पलाईन, तातडीने मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक किती? 112.
त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 17 फरवरी 2026 रोजी भारत आणि फ्रान्स नवोपरम वर्ष 2026चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर याचं उद्घाटन मुंबई येथे करण्यात आलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 17 फरवरी 2026 रोजी मुंबई येथे भारत फ्रान्स नवोपरम वर्ष 2026 चे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले आहे. ठिकाण कोणता? गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथे. प्रमुख उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रोन. निर्मिती भारत फ्रान्स नवोपरम 2026 चे अधिकृत उद्घाटन. मुख्य लक्ष स्टार्टअप, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सहकार्य वाढवणं. चर्चा मुंबईतील लोकभवन येथे द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026चा मुख्य उद्देश काय आहे? त्याचा मुख्य उद्देश AIचा वापर सामाजिक प्रगतीसाठी करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 2025च्या विद्या कांद्रीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2025च्या विद्या कांद्रेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे. कोण देते? महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे 17 फरवरी 2026 रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार कोणता आहे? विद्या कांद्रेकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णीला. स्वरूप का असतो विद्यार्थी मित्रांनो? 5 लाख रोख, मान्यचित्र आणि मानपत्र असतो. ओळख कुलकर्णी हे त्यांच्या ललित लेखनासाठी आणि डोह 16वे वर्ष या प्रसिद्ध साहित्यकृतीसाठी ओळखले जातात. इतर महत्त्वाचे पुरस्कार साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे आणि श्री पुला भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशन नांदेड यांना देण्यात आलेला आहे. आणि 2024चा हाच पुरस्कार ज्येष्ठ साहित्य रा ब बोर्डे यांना मिळालेला होता. तर ही महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, खूपच इम्पॉर्टंट आहे, यांना तुम्हाला स्टार मार्क करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर तारिक रहमान यांनी शपथ घेतलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. चौथा विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केलं जाणार आहे? तर चौथा विश्व मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? नाशिक येथे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक शहरात आयोजित केलं जाणार आहे. कालावधी काढणार आहे 27 फरवरी ते 1 मार्च 2026 या दरम्यान. यजमान नगरी कुसुमाग्रज नगरी नाशिक येथे. आयोजक महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे. उद्देश मराठी भाषेच्या जागतिक स्तरावर प्रसार करणे, मराठी संस्कृतीला संवर्धन करणे. विशेष 26 फरवरी रोजी मराठी बोली भाषा महोत्सवाने या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून सुरुवात होईल. नोंद. तिसरे विश्व मराठी संमेलन जानेवारी 2025 मध्ये पुणे येथे पार पडलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. वॉटर जेट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग सुविधा स्थापित करणारा भारत जगातला कितवा देश बनलेला आहे? तर भारत जगातला 3रा देश बनलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. वॉटर जेट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग सुविधा भारत जगातला 3रा देश आहे. ठिकाण गोवा शिपयार्ड जवळ. सहभागी भारतीय तटरक्षक दल, ICG आणि मरीन जेट पॉवर. उद्घाटन 13 फरवरी 2026 रोजी. आधीचे देश कोणते? अमेरिका आणि रशिया. तर भारत कितवा आहे? 3रा आहे. फायदा हाय स्पीड जहाजाची निर्मिती मेक इन इंडियाद्वारा अंतर्गत करणे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत आणि कोणत्या देशादरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट म्हणजेच UPI ड्युटी नाव साठी करार करण्यात आलेला आहे? तर तो देश आहे मलेशिया, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारत आणि मलेशिया दरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट UPI ड्युटी नाव साठी करार करण्यात आलेला आहे. केव्हा करार झाला? फरवरी 2026 या दरम्यान करार झालेला आहे. भागीदारी NIPL इंटरनॅशनल आणि मलेशियाची पेनेटद्वारा. मलेशियाची प्रणाली कोणती आहे? QR प्रणाली ड्युटी नाव. आणि भारताची UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. फायदा भारतीय पर्यटक मलेशियामध्ये UPI द्वारा आणि मलेशिया पर्यटक भारतात ड्युटी नावद्वारा पेमेंट करू शकतात. उद्देश दोन्ही देशांमध्ये पर्यटन आणि व्यापार सोपं करणे याचा मुख्य उद्देश आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, निवडणूक ट्रस्ट निधी वाटप अहवालानुसार भाजपला एकूण किती टक्के देणग्या मिळाल्या आहेत? तर भाजपला एकूण 82.5% येऊन देणग्या मिळालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, निवडणूक ट्रस्टला सर्वाधिक निधी देणाऱ्या राज्याच्या यादीत कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. निवडणूक ट्रस्ट निधी वाटप अहवाल, भाजपला 82.52% एवढी निधी मिळालेली आहे, काँग्रेसला 7.8% आणि इतर पक्षांना 9.68% एवढी निधी मिळालेली आहे. एकूण रक्कम किती आहे भाजपला? 3,157.65 कोटी एवढी रक्कम भाजपला मिळाली आहे. मुख्य ट्रस्ट पेट्रोल इलेक्ट्रॉनिक ट्रस्ट हा मुख्य ट्रस्ट आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार स्मृती मंदना यांना मिळालेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार स्मृती मंदना मिळालेला आहे. ते क्रिकेट खेळाडू आहेत. इमर्जिंग प्लेयर पुरस्कार कोणाला मिळाला? दिव्या देशमुख, बुद्धिबळ पट्टू आहेत ते. त्यानंतर पॅरा स्पोर्ट वुमन प्रीती पॉल ॲथलीट. लाईफ टाईम अचीवमेंट अंजली भागवत निशाणेबाज यांना मिळालेला हा पुरस्कार. घोषणा केव्हा करण्यात आली? 16 फरवरी 2026 या रोजी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, T20 क्रिकेटच्या इतिहासात 700 बळी म्हणजेच विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे? तर हा गोलंदाज आहे रशीद खान, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आणि रशीद खान कोणत्या देशाचा खेळाडू आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत जैन उपक्रम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहेत? तर याचं उद्घाटन दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत जैन हा उपक्रम मुख्यतः कशावर आधारित आहे? तर हा जनरेटिव्ह AI वर आधारित आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. भारत जैन AI उपक्रम नवी दिल्ली येथे उद्घाटन डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्याद्वारे केंद्रीय मंत्री. स्वरूप जगातला पहिला सहकारी मल्टी मॉडल लॉज लँग्वेज मॉडल LM मॉडल. नेतृत्व IIT बॉम्बे. उद्देश 22 भारतीय भाषांमध्ये AI सुविधा उपलब्ध करून देणे. लक्ष 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर हे पुणे वाघोली येथे करण्यात येणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्यातील सकताम नागा समुदायाने पेंगोलिनच्या शिकार आणि विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर हा राज्य आहे नागालँड राज्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सतनाम नागा समुदायाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय. राज्य नागालँड. समुदाय कोणता आहे? संगतम नागा. पेंगोलिन ज्याचे खवले मांजर याला असे म्हणतात. निर्णय, शिकार आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालणे, कारण जैवविविधता टिकवणे आणि दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करणे याच्या कारण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात देशातली सर्वश्रेष्ठ कॅडेट म्हणजे बेस्ट कॅडेटचा बहुमान कोणाला मिळाला आहे? तर ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी तनुभान यांना मिळालेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये सर्वश्रेष्ठ कॅडेटचा बहुमान तनुभान सिनियर विंग आर्मी महाराष्ट्र इथले आहेत. आर्यता आहुजा ज्युनियर विंग नेव्हल. महक ठाकूर सिनियर विंग नेव्हल. गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि बॅटन प्रदान करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट संचालन कर्नाटक आणि गोवा बॅनर तले. तर ही महत्त्वाचे पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद 2026 ICDS 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर हे बेंगळुरू येथे करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे.
आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ICDS 2026ची महत्त्वाची माहिती. स्थळ बेंगळुरू कर्नाटक परिसर. तारीख 13-14 फरवरी 2026. आयोजक केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, कर्नाटक सरकार आणि जागतिक बँक. मुख्य उद्देश धरणाची सुरक्षा आव्हानांबद्दल मुकाबला करणे. प्रकल्प DRIP धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प अंतर्गत योजना. विशेष डेमचॅट AI प्लॅटफॉर्मचे इथे अनावरण करण्यात आलेलं आहे. सहभागी 750 तंत्रज्ञान आणि प्रतिनिधी इथे सहभागी झालेले आहेत. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. तर तुम्ही ही माहिती नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. नवी दिल्ली इथे सुरू करण्यात आलेले भारताचे पहिले AI चालित व्यापक शिक्षण मॉडेलचं नाव काय? तर याचं मॉडेलचं नाव आहे नॅशनल डिजिटल लर्निंग इंजन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. स्वतःचे गारफीन धोरण जाहीर करणारा भारताचं पहिलं राज्य कोणतं आहे? तर भारताचं पहिलं राज्य आहे केरळ राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण याबद्दल महत्त्वाची माहिती बघूया. केरळच्या ग्राफीन धोरणाबद्दल. पहिलं राज्य केरळ, स्वतःचे ग्राफीन धोरण जाहीर करणारं राज्य. केंद्र इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन IICG कोची इथे. भागीदारी टाटा स्टील आणि डिजिटल युनिव्हर्सिटी केरळ. ग्राफीन काय आहे? जगातला सर्वात पातळ, मजबूत आणि लवचिक पदार्थ कार्बनच्या अल्ट्रॉप्स आहे. उद्देश नैनी टेक्नॉलॉजी आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत आघाडीवर नेणे. उपयोग सुपरफास्ट बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सरमध्ये इथे वापर करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न. NHAIने पर्यावरण संवर्धनासाठी कोणत्या नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे? तर मधमाशी कॉरिडॉर हा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. बायो एशिया 2026 या परिषदेची 23वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर हे आयोजित करण्यात येणार आहे हैदराबाद इथे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. बायो एशिया 2026 हैदराबाद तेलंगणा 23वी आवृत्ती आहे. 17 ते 18 फरवरी 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या दरम्यान संकल्पना टेक बायो अनलेश AI आणि ऑटोमेशनवर आधारित. आयोजक तेलंगणा सरकार. महत्त्व आशियातील सर्वात मोठी लाईफ सायन्स परिषद ही आहे. सहभाग 50पेक्षा देशाचे प्रतिनिधी आणि जागतिक आरोग्य तज्ज्ञ इथे सामील होणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी कोणता वर्ष भारत फ्रान्स नवस्मरण वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर तो वर्ष आहे 2026. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणत्या राज्य और केंद्रशासित प्रदेशांना भारताच्या पहिला AI आधारित शिक्षण मॉडेल CM श्री स्कूल लॉन्च केलेला आहे? तर तो राज्य आहे केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. CM श्री स्कूल प्रकल्पाची महत्त्वाची माहिती. राज्य आणि कोणता केंद्रशासित प्रदेश दिल्ली. तंत्रज्ञान भारताच्या पहिलं AI आधारित शिक्षण मॉडेल. संख्या एकूण 75 शाळा विकसित करणे याचे लक्ष्य आहे. डिजिटल शिक्षण 7000 स्मार्ट क्लासरूमची निर्मिती करणे. उद्देश रोबोटिक्स आणि कोडिंग सारख्या आधुनिक विषयावर लक्ष केंद्रित करणे. भागीदारी गुगल, सॅमसंग यासारख्या तंत्रज्ञान कंपनीने सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर हे इथिओपिया इथे आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद. ठिकाण अधिबास आबास इथिओपिया इथे. वेळ फरवरी 2026 इथे. नवीन अध्यक्ष एव्हरिस एनाडारमिशिया बुरांडीचे राष्ट्रपती. विषय थीम शाश्वत पाणी उपलब्धता आणि सुरक्षा स्वच्छता. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्राची कौशल्य विकासासाठी कोणत्या राज्यात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापना करण्याची घोषणा केली? तर हे UP उत्तर प्रदेश इथे ही घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्राची कौशल्य विकासासाठी उत्तर प्रदेशची कानपूर इथे नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. क्षेत्र
विमान वाहतूक, एव्हिएशन आणि संरक्षण, डिफेन्स क्षेत्रात सहकार्य फ्रान्स सरकारसोबत भागीदारी करण्यात आलेली आहे. संस्था नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट NSTI मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. उद्देश प्रगत तंत्रज्ञान, कोडिंग आणि मेंटेनन्स, MRO मध्ये कौशल्य विकासासाठी. योजना PM सेतू अंतर्गत हे राबवली जाणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. जागतिक सामाजिक न्याय वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस कधी साजरा केला जाईल? तर हा 20 फरवरी या रोजी साजरा करण्यात येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याने भारताच्या पहिल्यांदाच भरतीमुळे येणारा पूर म्हणजे टिडल फीडिंग ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे? तर तो केरळ राज्य आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भरतीमुळे येणारा पूर टिडल फ्लडिंग, राज्य केरळ, दर्जा राज्य विशिष्ट आपत्ती, फायदा SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून भरपाई मिळेल. प्रभावी भाग कोची, अल्लीपुला, त्रिशूर यासारखे किनारी जिल्हे. मुख्य कारण हवामान बदल, समुद्राच्या वाढता पाणीच्या पातळीमुळे होणारा नुकसान याचं मुख्य कारण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. जगातला पहिला AI शहर कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे? तर भारताच्या बेंगळुरू शहर हा जगातला पहिला AI शहर म्हणून उभारला जाणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जगातला पहिला AI शहर बद्दल माहिती. स्थान बेंगळुरू, कर्नाटक, भारत. प्रकल्प B1 AI सुपर पार्क. निर्मिती भारत AI स्टार्टअप द्वारा IIT कानपूर, IIS बेंगलोर मध्ये सहकार्य. संकल्पना ह्युमॅनिटी फर्स्ट मानव केंद्रित AI शहर. क्षमता 10,000हून अधिक AI संशोधनासाठी संशोधन केंद्र. सुविधा 400 Gbps इंटरनेट आणि अत्याधुनिक AI लॅब बनवणे याचं मुख्य म्हणजे हे सुविधा देण्यात येणार आहेत. तरी ही महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. संयुक्त प्रादेशिक क्षेत्रात राजभाषा परिषदचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हे त्रिपुरा या राज्यात करण्यात येत आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी कोणत्या AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित टूल सुरू केलेला आहे? तर शिक्षा साथी नावाचा महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी AI टूल सुरू केलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारने शिक्षा साथी AI टूल प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप आधारित AI असिस्टंट भागीदारी महाराष्ट्र सरकार, ओपन AI आणि रॉकेट लर्निंगद्वारा भागीदारी करण्यात आलेली आहे. लाभार्थी अंगणवाडी सेविका आणि पालक. कामगिरी पूर्व प्राथमिक शिक्षणात साहित्य आणि मुलाच्या वाढीचा मागोवा घेणे. वैशिष्ट्य स्थानिक भाषेमध्ये रिअल टायमिंग मार्गदर्शन करणे ही याचे वैशिष्ट्य असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. खोर्ज मशर्फ 4 हे प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर हे इराण या देशाने विकसित केलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. खोर्शर 4 क्षेपणास्त्र इराण देशाने. पल्ला रेंज किती आहे? 2000 किलोमीटर. क्षमता किती आहे? 150 किलो स्फोटक वाहून नेण्याची क्षमता आहे. इंधन द्रव इंधन लिक्विड फ्यूल. वैशिष्ट्य प्रगत रडार विरोधी आणि अचूक मारा करण्याची क्षमता इथे आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे खोर्सम 4 बद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे पण आता व्हिडिओ बघितला आहे हा व्हिडिओ रिव्हिजन स्वरूपात असतो आणि इथे आपण 16 ते 22 दरम्यान जे पण चालू घडामोडीचे प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.